नमस्कार मित्रांनो, तुम्ही कल्पना करा की सकाळी तुम्ही उठलात आणि तुम्हाला अचानकच म्हणजे मेसेज आला की तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर हे मिळालेले आहेत. खरंच तुम्हाला खूप आनंद होईल आणि हे खरंच शक्य आहे का? तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर हे कसे मिळवले जातात याच्याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. मी एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामध्ये कुठल्या मी स्ट्रॅटेजीज वापरल्या किंवा त्याचा रिझल्ट काय आला हे मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त एका व्हिडिओने 1000 सबस्क्रायबर मिळवणं खरंच सोपं आहे का? किंवा एका दिवसात 1000 सबस्क्रायबर मिळवणं सोपं आहे का? तर तुम्हाला करायचं काय आहे, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करणं विसरायचं नाही. चला तर मग सुरुवात करू. त्याच लोकांचा कमेंट होता की आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही. तर माझ्या एका व्हिडिओला मी तर फक्त 1000च सांगितले, पण माझ्या व्हिडिओला 5000 सबस्क्रायबर भेटलेले आहेत. व्ह्यूज जसे आले त्या प्रकारे आपले सबस्क्रायबर वाढत असतात. तर त्यासाठी आपण व्हिडिओ कसा बनवला पाहिजे जेणेकरून आपल्या व्हिडिओला सबस्क्रायबर प्लस व्ह्यूज सुद्धा भेटतील. कारण व्ह्यूज भेटले तर आपल्या बघू शकता तुम्ही, व्ह्यूज भेटले तर आपल्याला सबस्क्रायबर हे नक्कीच भेटत असतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा हा व्हिडिओ आहे. अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब व्हायला सुरुवात होणार. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओला आलेले आहेत, मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आहे. व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका. तर या व्हिडिओमध्ये मला भेटलेले आहे 2.8 मिलियन व्ह्यूज भेटलेले आहेत. ठीक आहे, या व्हिडिओला मला 2.8 मिलियन व्ह्यूज भेटलेले आहेत. आणि सबस्क्रायबर मी तुम्हाला सांगते, सबस्क्रायबर पाहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका. कारण बघा, या ठिकाणी मला फक्त एका व्हिडिओला भेटलेले आहेत 5000 म्हणजे 5900 सबस्क्रायबर मला एका व्हिडिओला भेटलेले आहेत. तर ते कशा प्रकारे म्हणजे जवळजवळ 6000 सबस्क्रायबर भेटलेले आहेत. 2 मिलियन मला व्ह्यूज आलेले आहेत फक्त एका व्हिडिओला आणि एका दिवसात या गोष्टी झालेल्या आहेत. तर मी या गोष्टींसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरली किंवा मला एवढे व्ह्यूज कसे आले किंवा मला ह्या चॅनलला किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत ते कशा प्रकारे वाढले, कशा प्रकारे अट्रॅक्ट झाले आणि कशाने आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवल्यानंतर आपलेही सबस्क्रायबर वाढतील. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात ठेवायची आहे जी मी सांगणार आहे. बघा, यामध्ये मी काय केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये अचानक ही 5 लक्षणं दिसली म्हणजे टायटल अशा प्रकारे बनवलेलं आहे. बघा, 2 गोष्टी खूप मॅटर करतात. एक तर आहे थंबनेल आणि एक तर आहे टायटल. ठीक आहे, तर मी टायटल अशा प्रकारे बनवले आहे जे क्युरियोसिटी वाढवतं किंवा थंबनेल असं बनवायचं जी लोकांची क्युरियोसिटी वाढवायचं. आता हे जे आजार आहेत किंवा हे जे रोग आहेत ते बऱ्याच लोकांमध्ये असतात आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टींचं नॉलेज नसतं किंवा किडनी कशाने फेल होते, कुठले कारणं असतात. ठीक आहे, तर किंवा किडनी खराब आहे हे कसं ओळखायचं, आपल्या कुठल्या गोष्टी आपल्याला त्रास होतो आहे त्या गोष्टींचा, जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे की कशामुळे या गोष्टींचा त्रास होतो आहे. तर या ठिकाणी बघा, मी असं टायटल दिलं. टायटल खूप महत्त्वाचं आहे. टायटल दिलं की अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब व्हायला सुरू होते. ठीक आहे, असं टायटल दिलं. लोकांना मग क्युरियोसिटी वाढते की कुठली ही 5 लक्षणं, कुठल्या ह्या 5 गोष्टी आहेत जेणेकरून ते मला माहिती पाहिजे. ठीक आहे, क्युरियोसिटी वाढते लोकांमध्ये. आता थंबनेलमध्ये पण बघा काय केलेलं आहे, वरती तर मी एक हेडलाईन दिलेली आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे ही 5 लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब. म्हणजे लोक लगेच क्लिक करतात आणि बघतात तो व्हिडिओ. नंतर बघा, एक खाली फक्त एक फॉर्म्युला म्हणजे एक छोटंसं रायटिंग केलेलं आहे की सतत लघवी येणे. तर ह्या गोष्टी ज्या मी दिल्या याच्याने लोकांची क्युरियोसिटी वाढली, याच्याने व्हिडिओ जो आहे तो क्लिक झाला आणि क्लिक झाल्यानंतर लोकांनी हा जो व्हिडिओ आहे म्हणजे 5 जे लक्षणं होते ते लोकांनी पूर्ण बघितले. याच्यामुळे झालं काय की माझा व्हिडिओला चांगलं ऑडिओ रिटेन्शन भेटलं. ऑडिओ रिटेन्शन पण मी तुम्हाला दाखवते. माझ्या व्हिडिओला किती ऑडिओ रिटेन्शन आहे हे बघा. ऑडियन्स रिटेन्शन आहे 113.7%, म्हणजे अजूनसुद्धा व्हिडिओ बघितला जात आहे आणि एवढे व्ह्यूज आले. सबस्क्रायबर पण याच्या थ्रू अजून वाढत आहेत. असं नाही की एवढे सबस्क्रायबर झाले किंवा एवढे व्ह्यूज झाले म्हणजे माझा व्हिडिओ थांबेल, अजिबात नाही. तो व्हिडिओ जो असतो तो यूट्यूबचा अल्गोरिदम पुश करत असतो. यूट्यूबच्या अल्गोरिदमला पाहिजे काय असतं, तुमचं थंबनेल आणि टायटल जर तुम्ही क्लिकेबल ठेवलं म्हणजे लोकांनी क्लिक केलं आणि जर तो जास्त वेळ व्हिडिओ तुमचा बघितला गेला तर यूट्यूबचा अल्गोरिदम तुमचा व्हिडिओ जो असतो तो पुश करत असतो. ठीक आहे, पुश केला प्रत्येकाच्या होम टॅबला, त्याच्यानंतर तो लोकांना सजेस्ट करतो म्हणजे सजेस्टेड व्हिडिओमध्येच. किंवा काही लोक एवढे इंटरेस्टिंग असतात की माझा हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांना अजून क्युरियोसिटी वाढते की अजून काय असेल चॅनलमध्ये, परत ते माझ्या चॅनलला येतात. म्हणजे चॅनल पेजेसची जी व्ह्यूज असतात परत ते वाढतात. अदर्स म्हणजे वेगवेगळ्या साईडवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून काही वेळेस हे व्हिडिओ शेअर केलेले असतात. बरेच लोक व्हिडिओ शेअरसुद्धा करतात. तर त्या ठिकाणी सुद्धा
आपले जे व्ह्यूज असतात ते वाढत असतात. तर ही असते गोष्ट आणि ही असते एक मेन स्ट्रॅटेजी की आपण आपला व्हिडिओ कशाप्रकारे लोकांसमोर प्रेझेंट केला पाहिजे. तर अजून एक स्ट्रॅटेजी आहे की मी जे तुम्हाला बेसिक सांगणार आहे, तुम्ही पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तुम्हाला परत डीपमध्ये काही गोष्टी मी सांगणार आहे. तर त्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मी 5 मोठ्या गोष्टींवर फोकस केलं. ते म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक, क्युरियोसिटी टायटल, त्याच्यानंतर कॅचेबल थंबनेल, त्याच्यानंतर ऑडियन्स एंगेजमेंट आणि SEO ऑप्टिमायझेशन. या 5 गोष्टी ज्या आहेत त्या मी फोकस केल्या. म्हणजे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कॅची थंबनेल कसं. कॅची थंबनेल म्हणजे बघा, थंबनेल असं बनवायचं की लोकांनी क्लिक केलं पाहिजे. आता मी फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला की जसं की आपण म्हणतो की समजून घ्या, आता एखादा आपण टॉपिक बनवला मोबाईल टिप्स. याच्याने काय होतं, एंगेजमेंट जी असते ऑडियन्सची ती राहत नाही किंवा ऑडियन्स जे असतं ते क्लिकच करत नाही व्हिडिओ. तर या ठिकाणी आपल्याला कसं करायचं आहे, तुम्ही जर ह्या सेटिंग केल्या तर तुमचा मोबाईल हा फास्ट होईल. ठीक आहे, म्हणजे फास्ट चार्जिंग होईल किंवा जे काही तुम्हाला क्युरियोसिटी वाढवणारं असेल ते तुम्हाला थंबनेलमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड गोष्ट आहे टायटल. टायटल अट्रॅक्टिव्ह बनवा, लोकांनी ही क्लिकच केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी माझं देते की ही 5 लक्षणं दिसली म्हणजे समजायचं की किडनी खराब. याच्याने काय होतं, लोकांची क्युरियोसिटी वाढते की नेमकं कुठल्या 5 गोष्टी असतील आणि आम्हाला ते जाणून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी ह्या प्रकारे आपल्याला टायटल जे आहे ते ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं SEO ऑप्टिमायझेशन. SEO ऑप्टिमायझेशन म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. SEO खूप महत्त्वाचं असतं. जे आपण टॅग्स देतो, डिस्क्रिप्शन लिहितो, हॅशटॅग देतो, ह्या गोष्टी आपण प्रॉपर दिल्या गेल्या पाहिजेत. ह्या गोष्टी जर आपण प्रॉपरली नाही दिल्यात तर आपले जे पॉईंट्स आहेत किंवा आपले जे सबस्क्रायबर आहेत ते वाढत नाही. म्हणजे होतं काय की यूट्यूब काय करतं, आपला जो व्हिडिओ आहे तो त्या लोकांपर्यंत पोहोचवतच नाही. हा एक मेन पॉईंट असतो. जेव्हाही आपण हॅशटॅग देऊ किंवा टॅग्स देऊ, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मी तुम्हाला मी एक SEOचा वेगळा व्हिडिओ, ऑप्टिमायझेशनचा वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर ऑडियन्स रिटेन्शन. बघा, ऑडियन्स रिटेन्शन काय असतं की तुमचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ऑडियन्स किती वेळपर्यंत एंगेज राहिली. जेवढं जास्त वेळ तुमची एंगेजमेंट राहील ऑडियन्सची तुमच्या व्हिडिओमध्ये, तेवढाच तुमचा व्हिडिओ जो असतो तो व्हायरल होतो. आणि व्हायरल झाला म्हणजे व्ह्यूज आले म्हणजे नक्कीच तुमचे सबस्क्रायबर जे असतात ते पटापट तुम्हाला सबस्क्राईब करत असतात. माझं तेच झालं. मी जेव्हाही रिफ्रेश करायची 100 सबस्क्रायबर एका रिफ्रेशमध्ये माझे व्हायचे. तुम्हाला खोटं वाटेल, फक्त एकदा रिफ्रेश केलं की 100 सबस्क्रायबर, दुसऱ्यांदा रिफ्रेश केलं 100 सबस्क्रायबर. अशा प्रकारे माझा व्हिडिओ व्हायरल होत गेला आणि त्याच्यानेच माझे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढत गेलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. एवढे सबस्क्रायबर गेन करणं खूप मोठी गोष्ट असते. तुम्हीही यूट्यूबर असाल, तुम्हालाही खूप प्रॉब्लेम येत असतील, पण जर आपण व्हिडिओ व्यवस्थित बनवला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. सांगते, जर तुमचा म्हणजे एका दिवसात तर 1000 सबस्क्रायबर मिळतात, पण त्याच्यासाठी तुमचा गुड कंटेंट पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. ही मी प्रत्येक व्हिडिओत बोलत असते की कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओज जे आहे त्याच्यावर काम करणं खूप महत्त्वाचं असतात. नक्कीच एका दिवसात 1000 सबस्क्रायबर हे मिळवणं तेवढंच सोपं पण आहे, पण त्याच्यासाठी मेहनत घेणं तेवढंच आपल्याला गरजेचं पण आहे. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट काहीतरी तुम्हाला जी वाटेल चांगली कमेंट तुम्ही ते करू शकतात. कमेंट करायलाही विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.